आपल्या शास्त्रामध्ये कावळ्याला खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे। श्राद्ध कर्मामध्ये पिंडाला कावळा शिवणं हे खूपच शुभ मानलं जातं। श्राद्धामध्ये किंवा दशक्रियेच्या दिवशी 10व्याच्या दिवशी पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मुक्ती मिळत नाही। कावळा हा प्रेतात्मा आणि मनुष्य यांच्यामधील एक दुवा असतो। कावळ्याला प्रेतात्म्याची भाषा समजते, म्हणून तो त्यांच्या आज्ञेनुसार पिंडाला स्पर्श करत असतो। हाच कावळा कोणत्या ठिकाणी दिसतो त्यानुसार त्याचे काही संदर्भ असतात। कावळा आपल्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या शुभ आणि अशुभ या दोन्ही गोष्टींचे संकेत देत असतो। आपल्या घरावरती कावळा येऊन ओरडताना दिसला आणि तो खूप वेळ घरावरती बसून ओरडत असेल तर आपल्या घरी कोणीतरी पाहुणे येणार आहे हा सामान्य अर्थ सर्वसामान्यांना माहितीच आहे। परंतु याच्या पलीकडे मुख्य काय संकेत मिळतात ते आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। कावळा घरावरती ओरडताना दिसला की पाहुणे येणार हा एकच संदेश कावळा देत नाही। कावळ्याच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या वेगवेगळे व्यवहार आपल्याला अनेक संकेत देत असतात। यात शुभ आणि काही अशुभ दोन्ही संकेत आपल्याला बघायला मिळतात। जगद्गुरू संत ज्ञानेश्वर माऊली यांनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये कावळ्यापासून मिळणाऱ्या भविष्याचे संकेत देणाऱ्या गुणांचे अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे। आपल्या अभंगामध्ये माऊली म्हणतात, पैल तो गे काहू कोकत आहे, पैल तो गे काकू कोकत आहे, शगुन गे माये सांगत आहे, शगुन गे माये सांगत आहे। याप्रमाणे कावळ्याचे गुणांचे वर्णन माऊलींनी अतिशय सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे। चला तर मग कावळ्याचे शुभाशुभ संकेत आपण जाणून घेऊया। सकाळी सकाळी कावळा आपल्या घरातून काही खाऊन जात असेल तर आपल्याला ब्राह्मण भोजनाचं पुण्य मिळतं, तसेच आपल्या पितरांची कृपा आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळते। जर तुम्हाला कावळा आपल्या चोचीतून काही उकरताना दिसला तर तुम्हाला मोठा धनलाभ होणार हे मात्र नक्की। जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं खूपच टेन्शन असेल आणि या टेन्शनमध्ये तुम्हाला कावळा तुमच्याकडे बघून कावकाव करताना दिसला, ओरडताना दिसला तर तुम्ही लवकरच टेन्शनमुक्त होणार आहात। जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावरती कावळा चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती दीर्घकाळासाठी आजारी पडण्याचे संकेत त्यावेळेस बघायला मिळतात। जर स्वप्नामध्ये कावळा दिसला आणि सकाळी सकाळी सर्वात प्रथम पुन्हा कावळ्याचं दर्शन झालं तर हे अत्यंत अशुभ मानलं जातं। रस्त्याने जात असताना जर कावळ्याचं ओरडणं ऐकू येत असेल तर आर्थिक फायदा होणार असून आपले दारिद्र्य लवकर संपणार आहे। जर आपल्या घरावरती एकपेक्षा जास्त कावळे फिरत असतील आणि ओरडत असतील तर घरामध्ये कोणीतरी आजारी नक्की पडणार आहे। जर आपल्याला कावळा पाणी पिताना दिसला तर मोठा धनलाभ होण्याचे योग तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात। जर कावळ्याच्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा दिसला तर आपल्याकडे आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळणार आहे असे हे संकेत समजले जातात। जर कावळ्याला गवताचे किंवा काड्यांचे घर बनवताना आपण जर बघितलं किंवा तुम्हाला तो दिसला तर तुमच्या वडिलोपार्जित घर, जागा, इस्टेट या संबंधी जर काही समस्या असतील, काही वादविवाद असतील, काही कोर्ट कचेरी असतील तर ते तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यातले वादविवाद हे पूर्णपणे संपणार आहे असे संकेत आपल्याला मिळतात। आपण दिलेला नैवेद्य, घास किंवा पोळीचा तुकडा कावळ्याने ग्रहण केला किंवा तो जर खाल्ला तर त्या दिवसाची सर्व कार्य आपले यशस्वी होतात। कामामध्ये भरपूर आपल्याला फायदा होतो आणि यशस्वी आपण त्यामध्ये होतो। कावळ्याच्या चोचीमध्ये फूल किंवा पान जर दिसलं तर त्या दिवशी मनात आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा त्या दिवशीची 100% पूर्ण होते। गायच्या पाठीवर बसलेला कावळा जर पाहिला तर आपली आवडती व्यक्ती आपल्याला भेटते। तर ही होती कावळा आपल्याला दिसण्याविषयीची संपूर्ण माहिती। निश्चित ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही इतरांना देखील पाठवा। चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा ही मी तुम्हाला विनंती करतो। असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे। धन्यवाद।